नमस्कार, मैं नेमचंद राउत वाड़ी न्यूज़ बुलेटिन में आप सभी का स्वागत करता हूं। आइए जानते हैं आज की विशेष खबर। वाड़ी कांग्रेस व युवक कांग्रेस द्वारा स्थानीय विधायक समीर मेघे का वाड़ी क्षेत्र के विकास की ओर दुर्लक्ष्य, नागपुर से गुजरात भगाकर ले जाने वाले उद्योग सह राहुल गांधी के खिलाफ धमकी देने वाले भाजपा शिंदे सेना के जनप्रतिनिधियों पर पक्ष द्वारा कोई कार्यवाही नहीं करने से आक्रोश व्यक्त कर आंदोलन कर जनता के समक्ष यह मुद्दा उपस्थित करने का निर्णय एक पत्रकार परिषद में प्रस्तुत किया गया। पत्रकार परिषद में वाड़ी कांग्रेस के अध्यक्ष शैलेश थोराणे, युवक कांग्रेस के राज्य सचिव आश्विन बैस ने कहा कि भाजपा बेरोजगारी हटाने का झूठा सपना युवकों को दिखा रही है। नागपुर से इसके पूर्व बड़े व हाल ही में बुटी बोरी का सोलर बड़ा उद्योग गुजरात भगाकर ले गए। इस कारण स्थानीय हजारों बेरोजगार युवक रोजगार से वंचित हो गए और भाजपा के नेता जनप्रतिनिधि पूर्व के तरह अभी भी देखते ही रह गए। ऐसे से तो राज्य के युवाओं को रोजगार के लिए भविष्य में गुजरात पर निर्भर रहना पड़ेगा। इन सभी को गुजरात प्रेमी करार दिया। आश्विन बैस ने कहा कि वाड़ी क्षेत्र के विकास की ओर हिंगणा विधानसभा क्षेत्र के भाजपा विधायक का पूर्ण दुर्लक्ष्य होने से जनता त्रस्त हो गई है। ट्रांसपोर्ट प्लाजा, मार्केट निर्माण, रास्तों की गंभीर हालत, रुग्णालय आदि पर गत 5 वर्ष से कार्यवाही नहीं दिखाई दे रही। कांग्रेस कार्यकाल में मंजूर 30 बेड रुग्णालय मंजूरी का श्रेय उनके द्वारा लेना हास्यास्पद व चर्चा का विषय बन गया है। राज्य चुनाव आचार संहिता लगने पूर्व नवनीत नगर के निर्धारित स्थल पर रुग्णालय का भूमि पूजन करने की मांग उन्होंने की। वाड़ी शहर महिला कांग्रेस अध्यक्ष अरुणा पगारे, सचिव संजय जीवनकर, गौतम तिरपुड़े, पंकज फलके ने कांग्रेस नेता राहुल गांधी के आरक्षण बयान पर भाजपा द्वारा बिना अध्ययन किए ही झूठा प्रचार का आरोप लगाया। जब भारत से जाति भेद, असमानता, भेदभाव नष्ट होगा उस दिन आरक्षण बंद करना पड़ेगा। इस वाक्य में असत्यता क्या है, ऐसा सवाल भी उन्होंने उपस्थित किया तथा राहुल गांधी को भाजपा व शिवसेना के लोक प्रतिनिधियों ने जो धमकियां दी है उसका निषेध करते हुए अब तक भाजपा द्वारा इन पदाधिकारी पर कोई कार्यवाही नहीं करने पर भी आक्रोश व्यक्त किया। इन सभी स्थानिक समस्या तथा बेरोजगारी के खिलाफ ध्यानाकर्षण करने हेतु जल्दी ही वाड़ी में निदर्शन आंदोलन का निर्णय भी घोषित किया। सरकारच्या समीर मेघेच्या उपमुख्यमंत्रीचा एकनाथ शिंदेचा अरे गुजरातच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गुजरातचे देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे आमदार समीर मेघे यांनी हिंगणा विधानसभेतील लोकांच्या रोजगार छीनण्याचं काम केलेलं आहे। आमच्या ज्या मुलांना 3000 लोकांना रोजगार मिळणार होता ते रोजगार त्यांनी छीनण्याचं काम केलं। या महायुती सरकारचा आम्ही निषेध करतो। महायुती सरकारचा वाड़ी शहर महिला कांग्रेस कमिटी अध्यक्ष अरुणा पगारे बोलते आहे। हिंगणा विधानसभा क्षेत्रातील श्री समीरजी मेघे यांनी वाड़ी शहरातील विकासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि वाड़ी शहराच्या विकासामध्ये ते निष्क्रिय ठरलेले आहेत। त्यामुळे जनतेने बदल घडवून द्यायलाच पाहिजे की हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी वाडीच्या विकासासाठी 200 करोड रुपये आणले। याचा अजूनपर्यंत काही असं कोणतंही काम दिसत नाही। फिरू शकत नाही, गाड्या घोड्या चालू शकत नाही। प्रत्येकाला समस्या अशी झालेली आहे की गावापेक्षाही वाडी जे आहे ते गाव झालेलं आहे। तर प्रामुख्याने या सगळ्या गोष्टीकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे। जी युपी बिहारमध्ये परिस्थिती आहे तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये येते। तिथं विचार त्यांना रोजगार नव्हता म्हणून ते लोक आपल्या इथं आले आणि आपल्या इथे जेव्हा आता रोजगार राहणार नाही हे लोक सगळेजण गुजरातला जातील। म्हणजे एक प्रकारचे गुजरात एक पूर्ण देशामध्ये रोड वळण बनवण्याचं काम एक केंद्र सरकार करीत आहे। हा भाजप पक्ष या ठिकाणी प्रामुख्याने गप्प का बसत आहे आणि त्यामागचं काय कारण आहे त्यासाठी या सरकारला जबाब मागत आहे। अगर आम्हाला जबाब नाही मिळाला तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं फार मोठं आंदोलन या वाडी शहरामध्ये करण्यास तयार आहोत। आज वाडी पत्रकार संघाचे आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि इथे आम्ही आज पत्रकार परिषद काँग्रेस पक्षातर्फे इथे आयोजित केली। तर आमचे मुद्दे 4 मुद्दे आहेत या हिंगणा विधानसभेच्या आमदाराला की रोजगार सर्वात प्रथम मुद्दा आहे की बुट्टीबोरीला जे रिन्युएबल अँड ग्रीन एनर्जी म्हणून कंपनी आली होती त्या कंपनीला 18,000ची गुंतवणूक होणार होती आणि 3,000 लोकांना रोजगार मिळणार होता। पण आपले मुख्यमंत्री जे गुजरातचे मुख्यमंत्री झालेले आहेत, उपमुख्यमंत्री गुजरातचे उपमुख्यमंत्री झाले आणि आपले आमदार सुद्धा जे स्थानिक आमदार आहे हिंगणा विधानसभेचे हे सुद्धा गुजरातचे आमदार झालेले आहेत। कारण की या अगोदर सुद्धा वेदांता, टाटा, पांडुबी, गोदरेज, वर्जर पेंट आणि आता रिन्युएबल अँड ग्रीन एनर्जी हे 5 कंपन्या आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रकल्प आले होते।
आणि हे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांनी काम केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मोदीजींना खुश करण्याचं काम करण्यासाठी हे गुजरातला प्रकल्प पाठवतात. यांच्यासोबत कुठेतरी वीज दरामध्ये किंवा जागेच्या सेटलमेंटमध्ये यांनी बसून आपल्या स्थानिक लोकांना रोजगार देण्याचं काम केलं पाहिजे. तर हे लोक फक्त आणि फक्त देशाच्या पंतप्रधान मोदींना खुश करण्यासाठी हे लोक गुजरातला प्रकल्प जे महाराष्ट्रातले ते पाठवण्याचं काम करत आहे. आणि आपले स्थानिक आमदार हे यांनी प्रयत्नच नाही केला या कंपनीला थांबवण्याचा. फक्त हे लोक 4.5 वर्ष घरी बसतात. हे आमदार आपले पार्सल आमदार आहे, कारण की आपला स्थानिक आमदार नाही म्हणून हे पार्सल आमदार आपला फायदा घेतात. मागील 10 वर्षापासून 2000 करोड, 200 करोड, 150 करोड फक्त यांचे स्टेटमेंट आपण पाहतात. पण वाडीतील सरकारी दवाखाना असतो किंवा कोणतेही काम असतो त्याच्यासाठी काँग्रेस हे नेहमी अग्रेसिव्ह राहिलेली आहे. पण त्या निमित्तानेच हे जे मुद्दे आम्ही उचलले त्यानंतरच शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. वाडीतील सरकारी दवाखाना असो किंवा कोणतेही काम, वाडीतील सरकारी दवाखाना हे माननीय माजी मंत्री केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक साहेब असताना वाडीत 100 खाटाचा दवाखाना मंजूर झाला होता. पण आता इलेक्शन स्टंट पाहून यांनी त्याला 30 बेड केलं. पण आमची मागणी आहे की आचारसंहिता पहिले त्याच्या कमीत कमी, आता तुम्ही ठीक आहे मंजुरी दिली आहे, तुम्ही म्हणता तुम्ही आणलं, तर तुम्ही कमीत कमी आचारसंहितेच्या पहिले त्याचं भूमिपूजन करून त्याचं काम तरी सुरू करा, की जे करून म्हणजे लोकांना काहीतरी सोयीसुविधा इथे होणार. त्यानंतर वाडीतलं पाहिलं की आमदारकडून वाडीत नेहमी दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. वाडीतील आज तुम्ही सध्या जी हालत आहे ते पाहू शकता की वाडी शहर हे नगर परिषद आहे आणि इथली जनसंख्या 2 लाखच्या वरच आहे. तरी पण तुम्ही इथले रस्ते, इथले मार्केट यार्ड म्हणा किंवा ट्रान्सपोर्ट हब म्हणा, इथली व्यवस्था पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण कोणत्या गावात आलेलो आहोत. कारण की वाडीत कोणत्याही रोडवरून तुम्ही सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्हानी म्हणा, 2 व्हीलरनी म्हणा किंवा 4 व्हीलरनी म्हणा इथे जाणं शक्य नाही आहे. कारण की आपण कोणत्याही रोडनं गेलो तर कोणत्या रोडनं असं वाटतं आता पडतो की नंतर पडतो. त्यानंतर ट्रॅफिकची समस्या, अतिक्रमणची समस्या, हे आमदाराचे कुठेही लक्ष नाही आहे. आणि आता हे जनतेनं पाहून टाकलेलं आहे, युवकांनी पाहून टाकलेलं आहे की स्थानिक आमदार हे रोजगारासाठी इथं लढत नाही आहे किंवा वाढीसाठी लढत नाही आहे किंवा पूर्ण विधानसभेत आमदार समीर मेघे यांचं कुठेच काम नाही आहे. म्हणून आम्ही समीर मेघे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध करतो. आणि आमची मागणी आहे की राहुलजी गांधी यांच्यावर जे संजय गायकवाड शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं, बेताल वक्तव्य, त्याच्या विरोधात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण की आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणजे बीजेपीचे खासदार म्हणा किंवा शिंदे सेनेचे आमदार हे आमचे नेते, विरोधी पक्ष नेता राहुलजी गांधी यांच्यावर कोणती टिप्पणी करणार आणि तुम्ही कारवाई नाही करणार. देशाच्या पंतप्रधानात जेवढा मान आहे तेवढाच विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा मान आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि बोलताना आपण सर्व हे करायला पाहिजे. संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं की तुम्ही माझ्या घरापर्यंत येऊन दाखवा. आम्ही काल त्यांच्या घरापर्यंत जाऊन दाखवलं नागपूरच्या युथ काँग्रेसची टीमनी. आणि संजय गायकवाड हा घाबरलेला आहे म्हणून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही जे म्हणता त्याच्यावर तुम्हाला हे असं वाटत असणार की काँग्रेसचे लोक काही नाही करणार, पण काँग्रेसचे लोक गांधीजींचे विचाराचे लोक आहे म्हणून आम्ही शांततेनं घेतो. पण तुम्ही जास्त जर आमच्या नेत्यांवर टिप्पणी करणार तर आम्ही शांत बसणार नाही. आणि वेदांता रिन्युएबल ग्रीन एनर्जी जे कंपनी गेली त्याच्यावर 1 किंवा 2 दिवसात आम्ही मोठे आंदोलन करण्याची तयारीत आहोत.